मुंबईतल्या क्रोमा शोरूमला आग लागली। आगीचं कारण हे अस्पष्ट आहे। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेले आहे। वांद्रे परिसरातील क्रोमा शोरूमला ही आग लागलेली आहे आणि आता ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेले आहे। या आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे। मुंबईतल्या वांद्रे परिसरातील क्रोमा शोरूमला ही आग लागलेली आहे। आगीचं कारण अस्पष्ट आहे आणि ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले। या संदर्भात अधिकची माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत आहेत। मनश्री, ही क्रोमा शोरूमला आग लागलेली आहे, ही दृश्य देखील आता समोर आलेली आहेत। अग्निशमन दल दाखल झालेले, काय अधिकचे तपशील आहेत? क्रोमा शोरूमच्या बेसमेंटला आग लागल्याचं प्राथमिकदृष्ट्या समजलेलं आहे। साधारणतः 30 माळ्यांच्या वर ही आग लागली असल्याचं समजतं आहे। लिंकिंग रोडचा जो स्क्वेअर मॉलचं स्ट्रक्चर आहे त्या ठिकाणी सुद्धा धूर हा अडकलेला आहे। त्याच्यामुळे आता 12 मोटर पंप्सने सध्या काम सुरू आहे। अग्निशमन दलाचे जवान हे जवळपास पहाटेपासूनच फायर फायटिंग करत आहेत। मात्र जो कॉल दिलाय फायर फायटिंगचा तो कॉल नंबर 3 आहे। त्याच्यामुळे ही आग गंभीर समजली जाते आहे। अर्थातच अग्निशमन दलाचे जवान हे शर्थीचे प्रयत्न करतायत की आग लवकरात लवकर आटोक्यात आणायचे, विझवण्याचे। मात्र अर्थातच धूर कोंडलेला असल्यामुळे या फायर फायटिंगला उशीर लागेल आणि सोबतच कुलिंग ऑपरेशनला देखील बराचसा वेळ जाणार आहे। यामध्ये अद्यापपर्यंत कोणतीही इंजुरी, कोणी जखमी झाल्याचं आढळून आलेलं नाहीये। मात्र त्या ठिकाणी अँब्युलन्सेस तैनात ठेवलेले आहेत। त्यासोबतच अग्निशमन दलाची एक राखीव तुकडी सुद्धा तैनात करण्यात आली आहे।